मित्रांनो, आता आपली परीक्षा खूप जवळ आलेली आहे आणि परीक्षा म्हटलं की आपल्याला घाम फुटल्याशिवाय राहत नाही. का बरं? कारण आपण अभ्यासामध्ये स्वतःचा प्रामाणिकपणा दाखवत नाही आणि आपण जे आपल्याला येत नाही त्या गोष्टी नेहमी टाळत असतो. त्या टाळल्याने काय होतात की त्या प्रॉब्लेम किंवा त्या समस्या आणखी उफाळून वरती येतात आणि ती समस्या मोठी होत जाते. जर ती समस्या छोटी असताना सोडवली किंवा त्याच्यावर पर्यायी उत्तर शोधले तर निश्चितच तुम्ही एक चांगल्या गुणवत्तेने पास व्हाल. एक चांगली गुणवत्ता आणि मार्क तुमचे येतील. ह्यासाठी तुम्ही निश्चितच अभ्यासाला लागलं पाहिजे. वेगवेगळ्या विषयांचा योग्य तो टाईम टेबल आखून योग्य रीतीने अभ्यास आणि सराव केला पाहिजे. या सर्व गोष्टींमुळे तुमच्यामध्ये एक प्रामाणिक स्वभाव तयार होतो आणि हा प्रामाणिक स्वभाव तुम्हाला मागे पडू देत नाही. आणि जर आयुष्यामध्ये काहीतरी बनायचं असेल, काहीतरी मोठं अचीव करायचं असेल तर सराव आणि अभ्यासाशिवाय अजिबात पर्याय नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, कृपया अभ्यासाला लागा आणि आईवडिलांच्या सूचना येऊपर्यंत वाट पाहत बसू नका. शिक्षकांनी कान ओढूपर्यंत वाट पाहत बसू नका. आपला प्रामाणिकपणा आपल्या अभ्यासामध्ये आपल्यासाठी दाखवा आणि कृपया अभ्यासामध्ये रीडिंग, लर्निंग म्हणजे वाचन, मनन आणि लेखन ह्या महत्त्वाच्या बाबी आहेत. यांना सरावामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे आणि तुम्ही वारंवार ह्या कृती केल्या पाहिजेत. त्यामुळे निश्चितच तुमचं हस्ताक्षरही सुधारेल आणि तुमच्या विचारांमध्येही मोठे बदल होतील आणि मोठ्यात मोठ्या थिंक अँड थॉट म्हणजे विचार करून लिहिण्याची उत्तरे तुम्हाला निश्चितच चांगल्या रीतीने येऊ लागतील. ह्या तुमच्या वैयक्तिक काही बदलांसाठी तुम्ही स्वतःला बदललं पाहिजे आणि अभ्यासाला लागलं पाहिजे. तुमच्या या येणाऱ्या परीक्षेसाठी तुमचं हार्दिक अभिनंदन आणि तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू व्हेरी मच. बाय.